महाभारताच्या युद्धानंतर धृतराष्ट्राने भगवान श्रीकृष्णांना एक प्रश्न विचारला की माझे 100 पुत्र या युद्धात मारले गेले, असं कोणतं कृत्य माझ्याकडनं घडलं होतं, कशामुळे असं झालं? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्राला सांगितलं, 50 जन्मांपूर्वी, 50 वर्षांपूर्वी नाही, 50 जन्मांपूर्वी तू एक शिकारी होतास आणि वनात शिकारीला गेला असताना काही पक्ष्यांचे शिकार करता न आल्यामुळे चिडून एक झाड तू पेटवून दिलंस आणि त्या झाडावरती पक्ष्यांच्या घरट्यात असणारी 100 पिल्लं मारली गेली. त्या दुष्कृत्याचं फळ म्हणून 50 जन्मांनंतर तुझी 100 पुत्र मारले गेले युद्धामध्ये. धृतराष्ट्राला प्रश्न पडला, ठीक आहे माझ्याकडनं दुष्कृत्य झालं, पण मग 50 जन्म मला का थांबावं लागलं? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की 100 पुत्र जर मरायचे असतील एखाद्याचे, त्याआधी 100 पुत्र झाले पाहिजेत ना. 100 पुत्र मरण्याचं जे पाप आहे त्याचं फळ मिळण्यासाठी 100 पुत्र प्राप्त होण्याचं पुण्य तरी असलं पाहिजे, तरच 100 पुत्र प्राप्त होतील. तर पहा, हे 50 जन्म धृतराष्ट्र 100 पुत्र होण्यासाठीचं पुण्य करत होता आणि नंतर त्याचं पाप त्याच्या पदरी पडलं. कर्माचा सिद्धांत हा खूप गहन आहे, याची चर्चा भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण करतात. गहना कर्मणो गतिही. त्यामुळे लवकरात लवकर खाली कम्युनिटी, व्हॉट्सॲपची कम्युनिटी लिंक दिलेली आहे. आपण एक मराठी भगवद्गीता कोर्स चालू करत आहोत, सोप्या भाषेत. प्रत्येक श्लोकाचं वर्णन आहे, प्रत्येक श्लोकाचं सोप्या मराठी भाषेत वर्णन असणार आहे. गोष्टी रूपात, कथा रूपात आणि तत्वज्ञानी समजून घेणार आहोत. मागच्या पुढच्या श्लोकाचा संदर्भ असणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंट बॉक्समध्ये व्हॉट्सॲप कम्युनिटी लिंक आहे, ती जॉईन करा आणि ईश्वर, जीव, प्रकृती, काल, कर्म हे सर्व विषय या भगवद्गीता कोर्समध्ये आपण समजून घेणार आहोत. सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. प्रत्येक श्लोकावर चर्चा असणार आहे. त्यामुळे या कोर्समध्ये सहभागी व्हा. छोटे छोटे व्हिडिओ असणार आहेत, 10 ते 15 मिनिटांचे. आपल्या सोयीनुसार आपण पाहू शकाल. तर लवकरात लवकर जॉईन व्हा, हा कोर्स जॉईन करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा आणि इतरांनाही या कोर्सबद्दल माहिती कळवा. लवकरच सुरू करत आहोत मराठी भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता कोर्स. आपल्या सर्वांचं या कोर्समध्ये स्वागत आहे. धन्यवाद. हरे कृष्ण.